नमस्कार मैत्रिणी, संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं मस्त अशा झाडाच्या अक्षरशः कडक कैऱ्या घेतलेल्या आहे मैत्रिणी. आणि कसं आहे, आता आंब्याचं सीझन आहे, संपत आलेलं आहे. पहा, ह्या शेवटच्या राहिलेल्या 4-5 कैऱ्या होत्या, त्या मी घेतलेल्या आहे, पाहू शकता तुम्ही. आणि भरपूर त्या जरी कलरनी पिवळ्या असतात, तर अक्षरशः खूप कडक कैरी आहे. पहा, आता ह्या कैऱ्या मी अशा पद्धतीने चिरून घेणार आहे मैत्रिणी. पहा, आपण याचं मस्तपैकी अगदी तोंडाला चव नसेल तर चव येणार मैत्रिणी. अशा पद्धतीचं लोणचं बनवायचे. पहा, इथं मी 5-6 मिरच्यासुद्धा घेतल्यात, पाहू शकता तुम्ही. आणि ह्या मिरच्या न देठं काढताच आपण याला चिरून घ्यायचं आहे. पहा, मग पहा कसे चिरायच्यात. हे बघा, अशा पद्धतीने मी ह्या मिरच्या चिरून घेणार आहे बरं काय. सगळ्या मैत्रिणी, तुम्ही बऱ्याच वेळा लोणचं केलं असन, म्हणजे कसं केलं कसं नाही, पण हे लोणचं खूपच वेगळं आहे आणि खूपच टेस्टी. अक्षरशः वर्षभर टिकेन असं होणार, अजिबात खराब होणार नाही. हे बघा, भरपूर सारं त्याच्यात आपण मीठ घालूया. त्याच्यापेक्षा जास्तच मीठ घालायचं आहे आपल्याला, पाहू शकता तुम्ही. हे बघा, अगदी भरपूर सारं मी मीठ टाकलेलं आहे मैत्रिणी त्याच्यात. इथं भरपूर सारं मीठ टाकलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अगदीच थोडीशी जास्तच हळद टाकायची. फुल चमचा एक भरून घेतला आहे, अजूनही घेणार आहे. पहा, म्हणजे असा 1.5 चमचा मी हळद टाकलेली आहे, कारण की कैऱ्या थोड्याच आहे आपल्या, त्याच्यामुळं. आता हे बघा, कैऱ्या मी असंच एका डब्यात ओतणार. हे संपूर्ण मीठ आणि हळदीचे हे संपूर्ण असं ओतून घेणार आहे आणि त्याच्यात हलवणार आहे. पहा, असं चोळून घेणार आहे त्याला मस्तपैकी मैत्रिणी. पहा, असं चोळून घ्यायचं. आता तुम्हाला ओळखलं असेल लोणचं, पण लोणचं हे खूप वेगळं करायचं. पहा, आता याला पूर्ण मी 1.5 दिवस मैत्रिणी, 1.5 दिवस झाकून ठेवणार आहे. 1.5 दिवसानंतर मी त्याला उघडणार आहे. पहा, हे बघा, चला आता उघडूया आपण. पहा मैत्रिणी, अगदी भरपूर सारं पाणी सुटलं आहे आणि फोडवी आपली एकदम निबार अशी झालेली आहे, पाहू शकता. हे बघा, एकदा आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. आणि पूर्ण आता ते पाणी आपल्याला काढायचं आहे. मिरची बी खूप छान झालेली आहे. पहा, आंबट आणि खारटपणा तिला भरपूर आलेला आहे. आता असं चाळणीत हे संपूर्ण या फोडी ओतून घ्यायच्या. पहा, पाणी हे सगळं काढून टाकायचं आहे मैत्रिणी. आणि जरा वेळ आपल्याला अशाच कैऱ्या सुकाय ठेवायच्या चाळणीत. पहा, हे बघा, पूर्ण अशा निथळणार आणि छान सुकणार बी. मिरच्या कैरी अगदी छान सुकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. पहा, चला आता पुढची प्रोसेस काय करायचं आहे आपल्याला. हे बघा, इथं जिरं घेतलं आहे, धणे घेतले आहेत, अर्धी वाटी लसूण घेतलं आहे, मोहरीची डाळ घेतलेली आहे मैत्रिणी. पहा, अजून एक वस्तू घालणार आहे, ती नंतर तुम्हाला टाकतानाच दाखवते. चला, इथं पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपण हे धणे टाकून घेऊया. पहा, आणि त्याच्यानंतर लगेच जिरं टाकायचं आहे मैत्रिणी. गॅसची फ्लेम लहान करायची आणि आपल्याला ह्या वस्तू भाजून घ्यायच्यात. मस्तपैकी अशा खरपूस भाजून घ्यायच्यात. हे बघा, इथं सफेद तीळसुद्धा आहे मैत्रिणी. तुम्ही घालता का नाही सांगता येत, पण सफेद तीळ घालून बघा, खूप छान चव येते, अप्रतिम लागतं. चला, आता हे गवळ आपण भाजून घेऊया मैत्रिणी. पहा, मस्त भाजत आलेलं आहे. अक्षरशः तीळसुद्धा चांगले टमाम फुगलेले आहेत आणि धणे बी खूप छान भाजत आलेले आहेत. पहा मैत्रिणी, छान भाजलेलं आहे. असंच एकदम गॅसची लहान साईज ठेवून त्याला असं मस्त असं भाजून घ्यायचे. पहा, मस्त खरपूस असं भाजत आलेलं आहे ते. हे बघा, आपल्याला सतत हलवत राहायला लागतं, कारण की लागून द्यायला नाही लागत. असा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे. तसं म्हणायला मैत्रिणी, मी काळं तिळही टाकणार होते, त्यांनीसुद्धा खूप छान लोणचं होतं काळ्या तिळाने. चला, आता इथं आपण तेल टाकूया. पहा, तोपर्यंत तिकडे तो मसाला थंड झाला की आपल्याला आबडधोबड असा वाटून घ्यायचा आहे मस्तपैकी. आता इथं 2-3 मोठ्या पळ्या आहेत, मी त्या टाकते बघा याच्यात. म्हणजे कसं आहे, आपला संपूर्ण मसाला, तेलही आपल्याला जे टाकायचं आहे ते तर त्याच्यात टाकणारच आहे. मस्त. हे बघा, आता इथं अर्धी वाटी लसूण घेतलेला, हा मी पूर्ण न ठेचता असाच टाकलाय बरं का, पाहू शकता तुम्ही. अगदी छान असा होऊन द्यायचा. थोडासा कलर आला पाहिजे आपल्या लसणाला.
हे बघा अगदीच मस्त. आता लसूणही छान अगदी फ्राय होत चाललेला आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही, पहा. आणि लसणाने काय होतं, अप्रतिम अशी चव लागते, त्याच्यामुळं लसूण मी तसाच ठेवला आहे सगळी. त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यात मोहरीची डाळ, तीसुद्धा आपण थोडीशी परतून घेणार आहे. पहा या मसाल्यात आपल्याला परतून घ्यायची, पहा अशा पद्धतीने छान अगदी मस्त. आणि अक्षरशः त्याचा घमघमाट सुटतो परतताना मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही, हे बघा. त्याच्यानंतर टाकायची थोडीशी हळद, आपण तेलातच टाकणार आहे, पहा. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे लाल तिखट मिरची पावडर टाकायची. त्याच्यानंतर आपण पुन्हा 1 चमच्याभर बेडगी मिरचीसुद्धा टाकणार आहे, पहा. अगदी छान रंग येतो, पहा मैत्रिणी. त्याच्यानंतर आपण जो मसाला भाजून घेतला होता तो सुद्धा टाकून दिला आहे, पहा त्याच्यात. आता तो सुद्धा एकदा हलवून घ्यायचा असा तेलात मस्त, आणि आपला गॅस बंद करून टाकायचं बघा. मस्तपैकी इथं गॅस बंद करायचा आता, पाहू शकता. आणि मस्तपैकी अगदी आपला मसाला छान असा परतला आहे. आणि अक्षरशः मैत्रिणी त्याची थंड होण्याची वाट बघायची बरं का. आता आपल्याला याला मस्त थंड होऊन द्यायचं, पहा. चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचं आहे, मीठ थोडंसं जास्तच टाकायचं बरं का. 3-1 चमचे मी पुन्हा टाकलेलं आहे, कारण की आधी त्याच्यात खारटपणा आहे आणि आत्ताही टाकलं आहे, पहा. आता हे पूर्ण असं मिक्स करून घेते, आणि ते थंड होईस्तोपर्यंत आपल्याला वाट बघायची. पहा मैत्रिणी, रंग किती छान झाला आहे, पहा. थंड झाल्यावर किती छान कलर दिसतो आहे त्याचा, पहा मसाल्याचा एकदम लाल जरद. चला आता हो का, ह्या फोडी बी छान सुकलेल्या आहे. आता मी ह्या फोडी त्याच्यात घालून घेते, पहा. आणि त्या मिरच्यासुद्धा. आता हे पूर्ण आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे बरं का. संपूर्ण असं मिक्स करायचं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता मी इथे छोट्या चमच्याने हे पूर्ण मिक्स करणार आहे, हाताने नाही चोळणार, पूर्ण चमच्यानेच घेणार आहे मिक्स करून, पाहू शकता मैत्रिणी. असं लोणचं केलं की खरंच तुम्ही खूप आवडीने खासाल, आणि अक्षरशः वर्षभर टिकन याची मी गॅरंटी देते, की अजिबात खूप फोडी वगैरे तुमच्या खराब नाही होणार, लवचिक नाही होणार. लोणचं तुमचं हे अगदी कडक राहणार, आणि चवेला बी खूप अप्रतिम लागतं, पहा. वर्षभर काय टिकायचं नाही, म्हणजे राहणारच नाही शिल्लक, असं हे होणार आहे, पहा. अगदी भरपूर त्याला मसाला झाला आहे, पाहू शकता हो का. अशा पद्धतीने अगदी सगळं चोळून घ्यायचं, पहा. आता मी ते हलवीत असतानाच, पहा, असं मस्त हलवले. रंग पहा काय सुंदर चढला आहे का नाही त्याला. कुणी म्हणून आत्ता ते आणलं आहे. आणि आता बघा माझी सून तर हलवायच्या आधीच खाऊन मोकळी होऊन, हे बघा. तिला आवडतं, मग तिने घेतलं आहे खायला, पहा मैत्रिणी. आता हे आपलं तयार झालं आहे मैत्रिणी. आता आपल्याला हे पूर्ण असं तयार झालं आहे बघा. आता ह्याला आपल्याला ठेवायचं एका डब्यात भरून मैत्रिणी, पहा. मी आता इथे एक डबा घेतला आहे, त्याच्यात भरून ठेवणार आहे, पण त्याच्यात काय बसणार नाही आहे, पाहू शकता तुम्ही. आणि शक्यतो प्लॅस्टिकचा डबा घ्या किंवा काचेची बरणी घ्या, कारण की आपण स्टीलच्या वगैरे भांड्यात ठेवलं की त्याला बिळं बी पडू शकतात, पहा. आता हे 2 दिवस आपल्याला असं छान मुराय ठेवायचं, पहा. डबा भरला आहे, डब्यात काय बसलं नाही, उरलेलं आपण आता ह्या बरणीत ठेवून देऊया, पहा. छानपैकी 2-3 दिवस छान मुरून द्यायचं, मस्त त्याला तेल सुटणार आणि मिठाचं पाणीसुद्धा सुटणार. कलर पहा मैत्रिणी, किती सुरेख कलर आलेला आहे. लोणचं करायला खूप सोपं आहे, पण काही जणांना जमत नाही ते करायला, पण खूप सोपं आहे आणि खरंच खूप छान आहे, पहा मैत्रिणी. मस्तपैकी आता हवा बंद पॅक डब्यात आपल्याला ठेवलं आहे आपण, हे बघा. आता याचं झाकण लावून घेते मैत्रिणी. आजचा तुम्हाला हे लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा, आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली तेही सांगा, पहा. सुंदर अगदी का तेल सुटायला लागलेलं आहे, पहा मैत्रिणी. चला मग, बाय.